ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून उंबरठ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते. बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत. आणि म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते. शक्यतो लाकडी उंबरठा शुभ मानला जातो. आजच्या काळात घराच्या प्रत्येक द्वारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात. असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही. आणि ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर तुम्ही ओम आणि स्वास्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता. उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान. उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारी वृक्ष म्हणजे औदुंबराचं उंबर वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसावयाच्या या लाकडाचे नाव उंबरा असे पडले असावे. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा. म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते. त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा. घराच्या बाहेरील अंगणात देखील ओटा स्वच्छ असावा. उंबराचं वृक्ष हा कृतिका नक्षत्राचं आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झाले आहे. साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू गुरु माऊली दत्तांनी साधना केली आहे. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन भक्तीने केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते, तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. आणि म्हणूनच दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत, कारण त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास सदैव राहतो. उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा, 2 वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा. सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते.
अशावेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा. काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायच्या. उंबरठ्यावर नरसिंह लक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते. उंबरठ्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरठ्याची पूजा केली जात असे. घराची साफसफाई करून 7ही दिवस उंबरठ्याची पूजा करावी. दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरठ्याभोवती तुपाचा दिवा लावावा. विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरठ्याभोवती स्वास्तिक बनवा आणि कुंकुम हळद घाला. देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी. त्याचबरोबर घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडेमुंगी घरात येत नाहीत. कोणतेही जीव जंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे उंबरठ्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी. पूर्वी लाईट नसायचे, पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारशी उंच नसायची. त्यामुळे पूर्वीच्या महिला तेथे नेमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक बनवा आणि त्याची पूजा करा. उंबरठा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणते उपाय करावेत? नंबर 1. चांदीची तार. मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी. असे करणे खरे तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी राहते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येते. तसेच अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते. नंबर 2. बाजूचा दरवाजा शुभ असावा. आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे, परंतु वास्तूनुसार 2 दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचा बनवलेला असावा. खरं तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो. घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला शुभ आणि लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुलं आहेत आणि म्हणूनच मंगल कार्यामध्ये शुभ आणि लाभ लिहितात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ आणि लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते. उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका. जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय आपटू नका, कारण ते अशुभ मानले जाते. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि म्हणूनच आपण पूर्वीपासूनच ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसू नये. कर्ज वाढत जाते. कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय? तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही आणि म्हणूनच कर्ज वाढत जाते. उंबरठा याचा अर्थ किती मोठा आहे. उंबरठ्याला उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी. पण अर्थ किती मोठा होतो. या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही धजत नसे. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कोणी 12च्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे. गुन्हेगारी किती वाढली आहे.
या सर्व गोष्टी लक्षात येतात. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण असा आहे की आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का? ज्या घराला उंबरठा नाही तिथे कोणाचाच पायपोस कोणाला नसतो असं म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आले की उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी सुंदर रांगोळी काढली जात असे. दारावर तोरण बांधले जायचे. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. शक्यतो घराला लाकडीच उंबरा असावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही. दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो. असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही. वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी. तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते. तसेच उंबरा देखील तुटलेला नसावा. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीही आड पडदा नको. कोणीही उपसुंब येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मान सन्मान ना मर्यादा. किती सुधारलो आहोत आपण. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेश करते. उंबऱ्याला गृहीत धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा हा एकच मर्यादा असतो. उंबरा अशी एक सीमारेषा आहे. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळत नाही. जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आई बाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय असतात. घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं. अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो. आपलं कुटुंब आपल्यावर खरं प्रेम करत असतं. मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबरा असतो. त्याचबरोबर उंबरठा झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठा झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर या निसरड्या जगाचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं. हे भान जे कोणी जपतो त्याच्या आयुष्य नेहमीच सुंदर होत असतं. उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे पवित्र असेल, वाईट असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. मग ते काहीही असू शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर त्यांना उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणूनच पूर्वीच्या घरांना ओसरीही असत. चहापाणी गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी बाहेर नाही हे कोण आले याचे भान नसायचे. आता काय भाऊजी भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर जातात. घरातील संस्कार, ज्येष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते. उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला
किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे. आणि म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल. एकूणच काय तर मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली. आपण ती ध्यानात ठेवू. उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू. तर ह्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.